आता हे एक एक नांगर दिसतात, एक एक गाडी 2-2, 3-3 नांगर असायचे घरातल्यांचे. स्पीडला पाणी बघा. इकडे हे आहे, लावणी थांबले कारण की पाऊसच एवढा लागतोय. पाणी स्पीडला खाली. हिला बोलतात भाताची मूठ. आणि आता लावण्यासाठी अशी एक एक हातात घ्यायची. आमच्याकडची गावाकडे पारंपरिक शेती. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे आणि गावी आल्यानंतर जो कंटिन्यू 3-4 दिवसापासून पाऊस पडतो आहे, अक्षरशः मुसळधार पाऊस आहे. इकडे वर्षा आहे, पाऊस भरपूर आहे गावी सध्या. आणि आम्ही आलो म्हटलं जरा फिरू इकडे, पण काय पाऊस फिरून देत नाही. खाली बघा इकडे हा पर्याय, पर्याला एवढा पाणी आला आहे, चरखीवर चरखी पाऊसच पाऊस येतो आहे. आणि इकडे शेतात पण आता माणसं आहेत ती हळूहळू घरी येतील कारण की खूप पाऊस पडतो आहे. तर जरा म्हटलं जाऊन येऊया, शेत आहे तिकडे जरा बघूया. शेती यावर्षी नाही केली जास्त आम्ही. तर आम्ही आता चाललो आहे बंदरावर, बघूया तिकडे पाणी किती भरलं. कारण की एक असतं आमच्या गावामध्ये, पाऊस जास्त पडला की जायचं बघायला किती पाणी भरलं ते. चिचगडच्या पुलाच्या वरनं पाणी येत असेल. आमच्याकडे दरवर्षी पावसामध्ये ना खलाटी उलट्टे होतात त्याला. म्हणजे पावसातल्या 3-4 महिन्यामध्ये आहे ना 5-6 वेळा तरी पूर्ण आमची खलाटी उलटून असं पाणी एक तिकडे रोडला येतं. असं गाव आहे तिकडे, रात्रभर पाऊस पडतो आहे कंटिन्यू 2-3 दिवसापासून. लागायला लागला तो पाऊस, एकदमच जोरात लागायला लागला आहे. लावणी थांबले कारण की पाऊसच एवढा लागतोय. तिथे ही शाळा आहे आमची, शाळेला पण सुट्टी. विहिरीच्या बाजूला पाणी किती आहे बघा, स्पीडला पाणी बघा. इकडे हे आहे पर्याचं पाणी, आणि भाव पण भरायला आले. 6-7 आहेत, जास्त 7-8 विहिरी भरल्या असतील. त्या पण बघूया जरा. इथे ह्या विहिरीला ही बामणाची भाव बोलतात. तर ही हळूहळू पाणी अजून वरती येईल. म्हणजे आता हे जमिनीच्या लेवलला पाणी इकडे वरती येईल हिला, म्हणजे खूप पाणी आलं आहे बघा. म्हणजे पर्याला पाणी बघा स्पीड काय आहे. हा बघा, तसे भाताचे आव्हान असतं, मूठ बोलतात तिला. म्हणजे अजून मोठी होतात, पण लोक जरा कशी घाई करतात, पाऊस आहे म्हणून लावून घेत आहेत. ते बघा इथे कोणतरी मूठ ठेवलेत, लावणी चालू आहे कोणाची तरी, पण पाऊस जास्त पडतो म्हणून थांबले असतील. त्याचा पर्याला पाणी जास्त आहे, पार कसा करणार. खाली स्पीडला आहे पाणी. पाणी स्पीडला आहे खाली. साईडने अवकाश आहे, दगडावरनं नको, अवकाश आहेत ना. तर शेत आहे, शेत पण भरलं आहे. हे आमची शेती आहे इकडे, त्या साईडला पण लोक लावत आहेत. हे आमची वयालीचा भाग, हे लावतात वयाली. आणि हा पूर्ण पाणी बघा इकडे. बंदरात आलो आहे. आमचा हा जो समुद्र जायचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी बघा किती आहे, खलाटी आहे पूर्ण. आणि समोर आमचं गाव आहे तिकडे. गावाच्या वरती जो आमचा खेतरूपाचा डोंगर आहे वरती, तिकडे पण खूप पाऊस लागतो आहे. सगळे वॉटरफॉल फुल तुडुंब भरून वाहत आहेत. इकडे तिकडे पाणीच पाणी, पूर्ण शेतं भातं पूर्ण फुल झालीत बघा. जाम पाऊस आहे, खूप पाऊस आहे गावी. आणि सारखा येतं, म्हणजे 5-10 मिनटं थांबला की परत चालू होतं आहे. खलाटी उलट नाही राहत बहुतेक, 100% पूर्ण ही शेती आहे ना बुडून जाईल पाण्यात. पाणी भरतं ना, पाणी भरल्यावरती बुडून जाईल पूर्ण. बघा पाणी किती चढलं बघा. इथं वल्गन लागते, इथं मच्छी चढते वरती. इथं मच्छी उड्या मारत्या, हां इथं चढणीचे मासे उड्या मारतात.
आणि हिला लिकी बोलतात. लिकीजवळ आलो आहे. पूर्ण समोर आहे ते गाव आहे आमचं. आलो आहे बंदरामध्ये, जिथे आमचं गणपतीचं विसर्जन होतं. खाडीला पाणी बघा किती आलं आहे. पाणी बापरे किती. आणि पाणी भरतोय अजून. पाणी भरल्यावर इथे नाही येऊ शकत आपण, उभं राहू नाही शकत. स्पीडने पाणी, ह्याच्यामध्ये लाकडं बिकडं वाहून येतात असे. हे बघा, हे लाकडं वाहून आलेले असतात वरून. लय खतरनाक स्पीडला पाणी आहे. अजून पाणी भरायचं आहे, म्हणजे भरती लागली ना तर इथे नाही येऊ शकत आपण. एवढं पाणी असतं इथे. हे बघा, फुल स्पीडला पाणी आहे. वरून दिसतंय तुम्हाला असं, पण खूप स्पीडने आहे. कधीतरी ओटीला ही नदी आम्ही पार करतो. हा, आता बघ पाणी बघ. ओटीला आम्ही सहज, म्हणजे ढोपऱ्याच्या खाली पाणी असतं इथे. आता बघा खूप खोल आहे. तर मंडळी, आम्ही आलो होतो आमच्या समुद्रावरती. मस्त वाटतं इकडचा नजारा. पाऊस एकदम भरपूर लागतोय. आता इकडून आता आम्ही जाणलोय घरी. कड्याला सगळीकडे पाणी सुरू झालेत आता. धबधबे बिबधबे सगळे चालू झालेत. कारण पाऊसच एवढा मुसळधार पडतोय ना, त्याच्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. बापरे, वेणी मस्त होईल. फुलं बघ किती पडलेत खाली. एक नंबर. आणि सुगंध भारी सुटतो. असं जमवलेत, वेणी करणार वाटतं. वेणी करेन, बघूया घरी जाऊन. हे बघा, वेल पण घेतले. घरी दाराशी लावून ठेवूया ना, ते वाढत जाते. तिचे कसं फांदीला मुळं खाली खाली गेले ना, ती वाढत जाते पुढे पुढे. मोठ्यावरतीच आहे. त्यांनी कुंपणीत लावलेली. आता ते पूर्ण कुंपणीला पसरले. पूर्ण कुंपणीला पसरले. चला. हा जो वाढ दिसतोय ना तुम्हाला, आमच्या घराच्या पाठीमागं जो दिसतो ना, तोच आहे हा पाणी जाऊन खाली समुद्राला मिळतो. म्हणजे आमची खाडी आहे तिला. मगाशी पाणी एकदम लाल लाल दिसत होतं. थोडंसं आता निवळलं आहे. मगाशी भरपूर लाल होतं. आणि इकडे बघा दिसणारे नजारे, की भारी वाटतं एकदम. आता इकडे नांगर धरणीचं काम चालू आहे आणि लावणी सुरू आहे आमच्याकडे गावाला. अजून पाऊस पडतो तरी चालू आहे. इकडे आता ही दाढ दिसते, ती अजून तुम्हाला अजून ती हे करायची आहे, खणायची आहे. म्हणजे लावणी अजून 10-15 दिवस तरी असणार आहे इकडे गावाला. आता आपण जाऊया आमची जिकडे नदी आहे, म्हणजे ती नदी मोठी, तिला नदी बोलतात. भरपूर पाणी असतो तिकडे. पण त्या साईडला आमचं तिकडे जाणं होत नाही, कारण आमचं गाव इकडे देवाच्या साईडला आहे ना आमचं घर. इकडे बघा मस्त शेकटाचा पाला, एक नंबर. कौला कौला आहे, ह्याची भाजी एक नंबर होते. आणि आता मस्त पावसात ना एकदम कवळा असतो हा पाला. हा बघा, भाजी मस्त होते याची. आपण सुकटं टाकून एक नंबर भाजी होते. आज नाही तर उद्या करूया, संध्याकाळी येऊन घेऊन जाऊ आम्ही. चला, आता आम्ही चाललो आहे. आमची तिकडे नदी आहे, तिला नदी बोलतात. तिकडे पण पाणी किती वाढलं आहे ते बघायला मिळेल. पाऊस मुसळधार पडतो आहे. आणि त्या साईडला विहिरी पण आहेत आमच्याकडे. 3-4 विहिरी आहेत. त्या पण किती आता पावसामध्ये भरल्यात, त्या पण बघायला मिळतील तुम्हाला. तिकडे आमची गाडी पार्क करून ठेवली. आता मस्त पाऊस लागतो तर चांगली धुते ती गाडी, स्वच्छ होते ती. सध्या तिला इथे पार्क करून ठेवले आम्ही. आणि हा आमच्या रोडच्या साईडला आता नवीन घरं झाले तिकडे. पहिली इकडे घरं नव्हती, शेती जाती होती. हळूहळू मला वाटतं ह्या साईडला पण घरंच होतील, कारण गावामध्ये काही जास्त जागाच राहिली नाही आता घरं बांधण्यासाठी. म्हणून इकडे पण आता घर होतं आहे नवीन. 2 घरं इथे नवीन होत आहेत. इकडे घर बनतं आहे. आमच्या गावात अशी भरपूर घरं आहेत. फिरायला गेले तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. आणि
पण मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी यांनी पूर्ण गावाचे एक व्हिडिओ बनवला नाही आपल्या चॅनलवरती. पूर्ण गावात फिरलेत ते. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता ते व्हिडिओ. बाबा कधी आलेत मग मुंबईवरून? हां, आज सकाळी आले. हां 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 हा, एक गारठा आणि पाऊस पण थंड आहे ना. पाऊस नाही पाऊस हो, नाही नाही करून. एकाचं नाव संग्राम आणि एकाचं नाव रॉक, संग्रामने रॉक. मग आता हा लावायचा असेल. हो हा लावायचा आता सांगत हां हां हां. हिला बोलतात भाताची मूठ. हे अशी बांधले आता खणून तिला, आणि आता लावण्यासाठी अशी एक एक हातात घ्यायची. आमच्याकडची गावाकडे पारंपरिक शेती. आता हे एक एक नांगर दिसतात. एक एक गाडी 2-2, 3-3 नांगर असायचे घरातल्यांचे. म्हणजे गुरं पण तेवढीच असायची. आता सध्या एक एक कुठेतरी बघायला मिळते. हळूहळू म्हणजे काय, आता मशिनरी वगैरे आल्यात, त्याने काम चालू झालं आहे. आपल्याकडे ना महिला असे कागद घेतात हां, काम करताना. काम करताना. बरेच लोक रेनकोट का नाही घालत. हां, नाही घालत. हां, पडले. आणि पुरुषांच्या घोंगड्या असायच्या. हलकी आहे दाढ खांदायला. हो हो. छत्रीन नाही जमत, छत्रीन जास्त जमत नाही असं. जिथे कोपरे कोपरे असतात तिथे कोपऱ्यावरती नांगर जात नाही, मग ते हे कुदल्याने हे करायचं. इकडे ह्या साईडला बोलतात त्याला वरची खलाटी आणि ही खालची खलाटी. खालची खलाटी आहे ती खूप मोठी आहे आमची. इथपासून ते म्हणजे बंदरापर्यंत लांबपर्यंत आहे. हे मस्त बसायला केलं आहे, कट्टे नवीन बनवले. इथे मॅचेस चालू असतात तेव्हा इथे मुलं असतात बसायला वगैरे. क्रिकेटचे मॅचेस असतात मे महिन्यामध्ये इथे. टूरला मॅच वगैरे असतात चालू. आणि इकडे हा सगळा भात आव्हान इकडे आणून ठेवलं आहे खणून. आता नंतर लावणार ते. आज बरीच लोक नाही आले तशी लावणी करायला, कारण पाऊस भरपूर आहे. कारण पाऊस लागून बैल वगैरे गारटतात ना पाण्यामध्ये, म्हणून जास्त लोक नाही आलेत, बाहेर पडले. पाऊस थोडा कमी पण पाहिजे येऊन जाऊन लावणीसाठी. असा दिवसभर पाऊस असेल तर मग भिजायला होतो, गारठायला होतो. नदीला पाणीला जोर बघ किती आहे. माणूस जर ह्याच्यात उतरला तर वाहून जाऊ शकतो, एवढा जोर आहे या पाण्याला. कारण भरपूर पाणी जोराच्या स्पीडने जातोय खाली. ह्याला नाही बोलतात. डाव्या बाजूला खलाटी खूप मोठी, उजव्या बाजूला पण खलाटी. हे डाव्या बाजूला मोठी खलाटी, वरची खलाटी, खालची खलाटी, वरची खलाटी असं बोलतात. आणि वरती गावाच्या वरती बरोबर आमच्या महादेवीचं मंदिर आहे, त्याच्यावरती कडे आहे. त्यांच्या घराच्या मागून वाहतो ना तो. तर आमचं गाव खूप निसर्गरम्य सुंदर आहे. पावसात तर खूप भारी खुलून येतं. शेती आहे अजून पूर्ण. जेव्हा लावणी होते ना तेव्हा हिरवळ होतं पूर्ण. इकडे हिरवा हिरवा गार परिसर होतो. असा गावातनं बाहेर रस्ता जातो. पावसात सहज जरी फेरफटका मारला ना रोडने तरी लय भारी वाटतं. आता आम्ही जरा गावाच्या बाहेरनं झालो आहे. गाव खूप सुंदर आमचं, गावातली घरं वगैरे. आम्ही सहज बाहेर पडलं, म्हटलं जाऊया पावसात जरा फिरूया, जरा राऊंड मारला तरी लय भारी वाटतं. ह्याला काय बोलतात आई? ह्याला बसायचं काय बोलतात? तिवय. तुम्हाला तिवय दाखवतो. ह्या पाण्यातलं कसं बसायचं? नाही हो, आमच्या बसून बरा पडतं. माझ्या माहेरी पण आमच्याकडे 2-3 होते असले दिवे. आम्ही आता आलो मल्यामध्ये. मल्यातल्या 22ला पाणी तुम्हाला दाखवतो. ही जर जुनी विहीर आहे आमच्या गावातली, पण वाव, एवढी खोल आहे ना. खोल आहे. भरपूर खोल आहे. पाणी बघ किती भरलं आहे. खोल आहे. हे बघा. इथे या बघायला. बघ, खतरनाक खोल आहे. हात पोचायला असा हात पोचेल नको. खूप खोल आहे खाली. खतरनाक पाणी आहे तिथं. एवढी खोल आहे ना. आता जे पहिल्याचं
अगोदर माहिती असेल, आम्ही स्वतः आले तिथे. जास्त करून येत नाही इकडे, कारण आमच्या इकडे येणं नसतं. वरती पूर्ण असा खेतुरपाचा डोंगर, भिवनकड्या, आणि इकडं गावातनं जायला असा रस्ता आहे. ती पण भरली बाहेर. आई लावणी चालू झाली तुमची? आता सुरुवात करली बा. हो ना. हो 2 दिवसापूर्वी. पण मग आता लगेच हुडकतील माणसा. म्हणलं आता तरी आठवड्यात झाले एक आठवडा आठवडा जाईल. आता दुपारचं जेवायला घरी. कसा आम्ही पाऊस असतो लावली बरी ना. शेतावर टोपला घेऊन यायची. शेतावर जेवायची पहिले. सगळे घेऊन यायचे लोक. आता सुधारली ना. हा बघा, इथे एक बाबा आहे, उमराकालची बाब होता तिला. तिला पण पाणी बघा किती आलं. बेडका आहे तिकडे. भरपूर आहे लोकं. बेडका आहेत, बेडका. नाहीतर पूर्ण साप वाटलेली असते ही गाव. या साईडला पण आहेत काकी वगैरे. लावणी चालू आहे त्यांची. हे बघा, पूर्ण असा गावचा नजारा दिसतो मस्त इथनं. हे वरची खलाटी, इकडे मॅच असतात क्रिकेटच्या. टुर्नामेंट ग्राउंड आहे इकडे आमच्या गावचा आझाद मैदान आहे एक प्रकारचा. इकडे तिकडे लोक आता शेतावरतीच कामं चालू असतात. आमच्या गावचा हा सानेवरचा परिसर. ही साण आहे म्हणजे इकडे होळी असते. होळी शिलवून ठेवलेली असते वर्षभरासाठी. शिंग्यात इकडे धामधूम असते एकदम. पावसात बघा इकडचा नजारा कसा दिसतोय. पूर्ण शेतीची जागा आणि असं गावात एंट्री. आमचं गाव खूप मोठं आहे. गावचा अगोदर व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा. या टायमाला गावी आलं तर म्हटलं जरा गावचा फेरफटका मारू म्हणून गावाच्या बाहेर राऊंड मारून आलो. मस्त वाटला. गावातली घरं आमची चिकटून आहे सगळे. वर्षाच्या मामाचं घर आजोळी आले त्याचा. मामींचं माहेर आमच्या गावातच आहे, माल्याच्या वलीला शिगवण. बघा, हा वर्षाचा आजोळ. तर घरी कोण शेतावर गेली माणसं सगळी. शेती केली ना तुम्ही? मग आज काय ना लावाय नाही? बैल नांगर धरून काय करणार काय? सोडलं बैल पण गारडलं. तास नाही दिसत काय, ते तर ते पण आहे. तास दिसाय नको. पहिले लहानपणी पाण्यात खेळायची. अरे ह्या पाण्यात पण लय मजा यायची. पाण्यातच. गावातली घरं बघा. सर्रास तुम्हाला गावाला पण जास्त दिसणार नाही माणसं. जे आहेत ती शेती करतात तीच आहेत, बाकी बंद असतात तिथे. हा मोठा घर बघा. हा बोलते आई बरे आहे ना? लावूया, पावसात तर रुजतात ना. फायनली आपण पोचलो आपल्या घराजवळ. असा खाली रस्ता आहे जायला. इथून पाणी खूप असतं आणि आमचं इकडे घर आहे. असं घर आहे आमचं. घराच्या पाठचा पर्याय बघूया जरा किती पाणी भरलं ते. पाणी वाढलं की इथं आपल्याला लगेच समजतं पावसाचं पाणी खूप पर्यायला येतं ना. पण त्याचा पाऊस जास्त शेतावर जायचा नाही. आवाज बघा किती येतोय पाण्याचा. तर मंडळी आलेलो आहे घरी. पूर्ण गावाचा फेरफटका झाला. पाऊस गावाला खूप मुसळधार पडतोय आणि अशा वातावरणात आम्ही गाव फिरलो पूर्ण. छान वाटलं. एक राऊंड मारला गावचा. पावसातनं तुम्हाला इकडच्या काही गोष्टी दिसल्या असतील. आमच्या शेती करतानाच्या गावातील लोक काय करतात, ह्या टायमाला गावाला काय असतं अपडेट मिळालं असेल. आणि बऱ्याच जणांना गावची अपडेट मिळाली की पण जरा चांगलं वाटतं आणि गावचे आपले व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडतात. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.